नंतर राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन पेटले तर दुसरीकडे ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। ओबीसीतून आरक्षण देणार नाही असं आश्वासन सरकारने दिलं तर सरकार ज्या दिवशी शब्द बदलण्याच्या तयारीत असेल त्या दिवशी ओबीसी संघटना आंदोलन उभारेल असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे। आम्ही मुंबईला कूच करण्यासाठी प्रतीक्षेत असल्याचं म्हणाले। मोठी बातमी पाहतोय, मुंबई पोलिसांची मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी नोटीस पाठवलेली आहे। नवी मुंबईतील खारघरमध्ये सभा घेण्याची सूचना आता या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मुंबईत जागेची अडचण आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना ही नोटीस पाठवल्याचंही पाहतोय। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे। नवी मुंबईतील खारघरमध्ये सभा घेण्याची सूचना मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना दिलेली आहे। मुंबईमध्ये जागेची अडचण असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं। महेश, काय अपडेट देणार? नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस धाडलेली आहे आणि यामध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचा दाखला दिलेला आहे। यामध्ये या नोटीसमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांच्या नावाने जी नोटीस दिली त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आझाद मैदानाचं क्षेत्रफळ हे 7000 स्क्वेअर मीटर एवढे आहे आणि त्याची जी क्षमता आहे ती 5 ते 6000 आंदोलक सामावून घेण्या एवढीच आहे। मात्र मनोज जरांगे यांच्यासोबत जो नागरिकांचा आंदोलकांचा जथ्था निघालेला आहे त्याला अनुसरून ही जागा त्यासाठी योग्य नाहीये। जर तुम्ही शिवाजी पार्क बद्दल म्हणत असाल तर ती जागा सुद्धा या मोर्चासाठी अपुरी पडू शकते। यामुळे या अनुषंगाने त्यांना नवी मुंबईतील खारघर येथे ही सभा घ्यावी किंवा हा मोर्चा तिथे घेऊन जावा अशी सूचना करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये 26 जानेवारीला एकंदरीत पाहता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे, व्हीआयपी मुवमेंट असणार आहे आणि अशातच जर हा मोठा मोर्चा मुंबईत येत असेल तर एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि एक परिस्थिती जी आहे त्यावर याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे लाखोच्या संख्येने आंदोलक आणि वाहनांसह मुंबईत यायचा प्रयत्न जरी मोर्चाचा असला तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। कारण मुंबईचे जे रस्ते आहेत ते अरुंद आहेत आणि गल्लीबोळातून जाणारे रस्ते आहेत। ते एकंदरीत पाहता आता लोणावळ्यामध्ये जो काही मनोज जरांगेंचा मोर्चा आलेला आहे त्यामध्ये नागरिकांची संख्या, वाहनांची संख्या ही जर आपण या ठिकाणी काउंट केली तर मुंबईमध्ये एवढी वाहनं येणं आणि मुंबईची रोजची जी वर्दळ आहे त्याला अनुसरून एकंदरीत मुंबईच्या जनजीवनावर याचा विपरीत परिणाम होणार आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांना एक जागा दिलेली आहे। नवी मुंबईतील खारघर येथील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सेक्टर 29 खारघर हा असा जो पत्ता त्यांना दिलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी ही सभा घ्यावी असाही त्यांना सूचना करण्यात आलेली आहे। त्यात एकंदरीत पाहता जे विभागीय आयुक्त आहेत महसूल खात्याचे ते मनोज जरांगेंना भेटलेले आहेत। नवी मुंबई पोलीस, पुणे पोलीस आणि मुंबई पोलिसांचं एक शिष्टमंडळ सुद्धा काही अधिकारी हे मनोज जरांगेंना भेटलेला आहे। त्यांनी त्यांच्या हातात ती कॉपी दिलेली आहे। परिस्थिती कशा प्रकारची आहे हे सुद्धा समजावून सांगितलेलं आहे। जी कॉपी मनोज जरांगेंना देण्यात आलेली आहे ती आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत नितीन तडाखे यांनी दिलेली आहे। तशी स्वाक्षरी त्यांची त्याच्यावर आहे आणि एकंदरीत पाहता आता पुढे काय होते हे पाहण्यासारखं। नक्कीच धन्यवाद महेश, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। साम टीव्हीवरती एक्सक्लुझिव्ह ही आपण सध्या नोटीस पाठवतोय। मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आणि नवी मुंबईतील खारघरमध्ये सभा घेण्याची सूचना देण्यात आलेली आहे। तर आपण मधुकर अर्दड यांची जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू झाल्याचं पाहतोय। अर्दड हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आहेत, तर मराठा बांधवांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील हे सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचं तरी म्हटलं होतं आणि अशा पद्धतीनं आता मधुकर अर्दड यांच्यासोबत जरांगे पाटील यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। अर्दड हे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त आहेत आणि या चर्चेआधी, या बैठकीच्या आधी मधुकर अर्दड यांनी सुद्धा साम टीव्हीशी बातचीत करताना सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा होणं हे अपेक्षित आहे। या आधीच 2 ते 3 वेळा मधुकर अर्दड हे जरांगे पाटील यांच्याशी संपर्कात असून या संदर्भात त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। मधुकर अर्दड आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू झाली, चर्चेला सुरुवात झालेली आहे। तर आजच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। पुढच्या 1 तासामध्ये खरं तर या बैठकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात काही तोडगा निघतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल।